Namaskar. Very good evening to all of you. This is a Success Speaker Blueprint L1 batch number 2. आणि आपलं हे सेशन आहे सेशन नंबर 2. या सेशनच्या माध्यमातून आपण देर इज आणि देर आर ही संकल्पना प्रॉपर पद्धतीने समजून घेणार आहोत. सो जस्ट लुक ॲट द स्क्रीन अँड बी रेडी फॉर द प्रॅक्टिस पर्पज. फाईन? येस प्लीज. मगरताई मधूनच सोडून जाऊ नका. आता तुमच्यावर पाळी आली होती उत्तर देण्याची. सर फोन आलता. फोन आला होता. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, फोन आला की कट करून टाकायचं, अजिबात उचलायचं नाही. बाबांना म्हणा 1 घंटा अजिबात मी फोन देणार नाही म्हणा तुम्हाला. ओके सर. शक्यतो असा फोन वापरायचा की ज्याला आपल्याला इंटरप्शन होणार नाही. ओके. ओके. चला, देर इज आणि देर आरचा पार्ट पाहतोय आपण. डे 2. येस, आय होप दॅट यू गेटिंग माय स्क्रीन. माझी स्क्रीन तुम्हाला जर प्रॉपर पद्धतीने दिसत असेल तर नक्की बघा. येस, देर इज आणि देर आर कशासाठी वापर करतो आपण? आपल्या हातापासून दूर असलेल्या गोष्टी किंवा एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. एका वाक्यामध्ये जमलं तर लिहून घ्या. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर अवे फ्रॉम अस. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर अवे फ्रॉम अस. आपल्या हातापासून दूर असलेल्या गोष्टी किंवा एखाद्या जागेबद्दल माहिती सांगत असताना आपण देर इज आणि देर आरचा वापर प्रॉपर पद्धतीने करू शकतो. फाईन. थोडं फास्ट ट्रॅक वर लिहित चला, कारण आपल्याला प्रॅक्टिकल युटिलिटीसाठी वेळ जास्त कन्झ्युम करायचा आहे. देर इज आणि देर आर, बरोबर आहे. तिथे एक मंदिर आहे. देर इज अ टेम्पल. देर इज अ टेम्पल. आणि नंतर देर इज अ बुक. देर इज अ बुक. त्यानंतर बघा, 2 जर गोष्टी असतील तर देर आर 2 टेम्पल्स. अँड देर आर फ्लावर्स. तिथे फुले आहेत. जर एकापेक्षा अनेक गोष्टी असतील तर आपण आरचा वापर करतो आणि सिंग्युलर गोष्ट असेल तर आपण इजचा वापर करत असतो. राईट. दिस इज व्हॉट देर इज आणि देर आर. आता याच्यानंतरच्या फेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल काही प्रश्न विचारणार देर इज देर आरचे. बघूया आपण कोण कशा पद्धतीने उत्तर देत आहे. आता आपण शीतल ताईलाच, आपलं मगर ताईला पहिले प्रश्न विचारूया, चालेल का? ओके, अनम्यूट कर बेटा. राईट, फाईन. थोडं सरळ बस बेटा, सरळ बस व्यवस्थित. आणि उद्यापासून काय करायचं तुला सांगतो. हे बघ, माझ्याकडे हे असं स्टँड आहे मोबाईलचं छोटस. किती रुपयाला मिळतं? 20 रुपयाला. राईट, 20 रुपीजचं हे स्टँड घ्यायचं आणि समोर एक डब्बा ठेवायचा आपला. कोणता डब्बा? पिठाचा डब्बा, कोणता तरी डब्बा छान मस्तपैकी. आणि मस्तपैकी त्याच्यावर ठेवायचा आपल्या नजरेच्या. बघ माझा कॅमेरा कसा आहे, माझा कॅमेरा कसा आहे बघ. माझ्या अगदी बरोबर जिथे गंत लावतो त्याच्या समोर कॅमेरा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला कसं सरळ दिसतो की नाही? तुम्हाला अशी दिसते जशी खाली पाहतेस, कारण तुझा मोबाईल खाली आहे असा, आहे की नाही? त्यामुळे आपला मोबाईल असं सरळ पाहिजे. मग असं स्टँड घ्यायचं छोटं 20 रुपयाचं, त्यात मोबाईल ठेवायचा आपला असा, आणि तो आपल्या नजरेच्या समोर येईल असा डब्बा ठेवायचा. म्हणजे आपल्याला मान दुखणार नाही. नाही तर मग इंग्लिश शिकायला गेलं आणि मानेच्या ट्रीटमेंटसाठी 3,000 रुपये लागले, म्हणजे जय महाराष्ट्र पुन्हा. दॅट शुड नॉट बी दॅट. वी हॅव टू जस्ट टेक केअर अबाउट इट. फाईन. नेहमी कम्फर्टेबल बसा. मी हळूहळू तुम्हाला काही गोष्टी शिकवणार आहे. दोज हू रिअली फील दॅट टू कम ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म, ज्यांना ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल त्यांना काय काय घ्यावं लागतं, काय काय करावं लागतं, हे सगळ्या गोष्टी नंतर पाहू. नाउ वी आर जस्ट डुईंग द प्रॅक्टिस ऑन देर इज अँड देर आर. सगळ्यात पहिले शीतल सवरे मॅडमला मी प्रश्न विचारतोय, सवारे मॅडमला. मॅम प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. येस सर. नंतर आपण मगरताईकडे जाऊया. फाईन. तिथे एक रामाचं मंदिर आहे, सांगा मॅडम. देअर इज अ टेम्पल ऑफ राम. मंदिर. राईट, ओके. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तिथे मंदिराच्या बाजूला एक वडाचं झाड आहे. बिहाइंड द टेम्पल देअर इज अ Beside, ट्री ऑफ. beside, वडाच्या मंदिराच्या बाजूला म्हटलं मी, बाजूला. डिसाइड द टेम्पल देअर इज अ ट्री ऑफ. वडाचं त्याला काय म्हणतात सर वडा झाडाला काय म्हणतात? इंग्लिश मध्ये? काय म्हणतात तो प्राजक्ता ताई? नाही आठवत बनियन आहे. बनियन ट्री. बनियन ट्री. हा, हा, बनियन ट्री. काय म्हणतात?
बनियन ट्री म्हणतात त्याला. ओके फाईन. मग आपण काय म्हणणार, बिसाइड द टेम्पल देर इज अ बनियन ट्री. ओके राईट. वडाच्या झाडाच्या मागे एक लिंबाचं झाड आहे. सर रिपीट करा. वडाच्या झाडाच्या मागे एक लिंबाचं झाड आहे. बिहाइंड द बनियन ट्री देर इज अ लेमन ट्री. राईट, देर इज अ नीम ट्री. आता लिंबाचं म्हणजे त्या लिंबाचं असेल तर त्याला नीम ट्री, टाइम. त्याला आपण लेमन ट्री म्हणतो. आणि जर त्यात लिंबोळ्यावाला असेल तर नीम ट्री म्हणतो. ओके ठीक आहे फाईन, काय हरकत नाही. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा मॅडम तुम्हाला प्रश्न विचारतोय. रेडी? Yes. राईट. सांगा, तिथे माझी कंपनी आहे. There is my company. राईट. तिथे 2 मॅनेजर आहेत. There is two manager हो, देर इज in लावणार, my देर आर company. लावणार. There are. हा, देर आर There are 2 my मॅनेजर्स. company. राईट. आणि हा. पद्धत आहे, उद्यापासून तुम्ही पण कसं बसायचं सांगितलं मी तुम्हाला. छान व्यवस्थित टेबल खुर्ची घेऊन टेबलवरती असा मोबाईल समोर ठेवायचा आणि मग बसायचं, है ना. म्हणजे कम्फर्टेबल बसता येतं आणि आपल्याला कम्फर्टेबल गप्पा मारता येतात. छान, ठीक आहे फाईन. नेक्स्ट पुढचं वाक्य. तिथे कृष्णाचं मंदिर आहे. Hmm. There is one temple. देर इज कृष्णाज टेम्पल. तिथे हा there is Krishna's कृष्णाज temple. टेम्पल. ओके Okay. राईट. हा, मंदिरामध्ये एक घंटा आहे. Hmm. मंदिरामध्ये एक घंटा आहे. हा, मंदिरामध्ये टेम्पल इन हा, मंदिरामध्ये त्या समोरच्या खाली. मंदिर कुठे आहे तिथे आहे ना. मग आपण काय म्हणणार, देर हा. इज. Hmm. मगर ताई सांगा. There is हा, बोला 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 प्रज्ञाताई बोला. नाही बोला मग. हा नाही येस, सर. मगर ताई बोलावर काय उत्तर येईल. तिथे मंदिरात एक घंटा आहे. In temple there is one bell. राईट. किंवा देर इज वन बेल इन द टेम्पल असं लावलं तरी चालतं. ओके, देर इज वन बेल इन द टेम्पल. हा चला पुढचं वाक्य प्रज्ञाताई तुमच्यासाठी. तिथे कृष्णाची मूर्ती आहे. There is Krishna's मूर्ती. मूर्तीला काय म्हणतात. आयडॉल. आयडॉल म्हणतात, स्टॅच्यू नाही म्हणत. सवारे मॅडम, स्टॅच्यू म्हणजे पुतळा, आयडॉल म्हणजे मूर्ती. आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो, नवीन शब्द कानावर पडला की लिहून घ्यायचा. IDOL, आयडॉल म्हणजे मूर्ती आणि स्टॅच्यू म्हणजे पुतळा असतो, आहे की नाही. राईट. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन टू प्राजक्ता मॅम. हा सांगा मॅडम, तिथं आमचं फ्रीज आहे. There is my fridge. आवर फ्रीज, आवर आमचं आमचं. Our fridge. राईट. सगळं माझं माझंच करतो माणूस मरेपर्यंत, आहे की नाही. हे माझं ते माझं ते माझं आणि शेवटी जाताना सगळं सोडून जातो, काय राहत नाही. ठीक आहे चलो फाईन. नेक्स्ट. तिथे आमच्या घरासमोर एक शाळा आहे. Um, तेथे आमच्या घरासमोर there is our home. तिथं काय आहे, तिथे शाळा आहे. There is my home. नाही नाही, तेथे काय शाळा आहे. इन आमच्या घरात in front of my house. राईट. There is school. आलं लक्षात. Yes, इन sir. फ्रंट ऑफ माय हाऊस देर इज अ स्कूल किंवा देर इज अ स्कूल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. दोन्ही पण चालतील. राईट. sir. ओके नैना मॅम, काही प्रश्न विचारतोय तुम्हाला मी. ओके सर. तिथे गांधीजींचा आश्रम आहे. देअर इज गांधीजीज आश्रम. आश्रमला 2 शब्द असतात. संस्कृतमध्ये आश्रमाला आश्रमा असं पण म्हटलं जातं किंवा असायलम नावाचा एक शब्द आहे, असायलम. असायलम. ओके. असायलम. त्याच्यानंतर जुन्या म्हाताऱ्या लोकांसाठीचा आश्रम असेल तर ओल्ड एज हाऊस म्हणतात त्याला. ओल्ड एज हाऊस. राईट. आणि लहान लेकरांचं सांभाळण्याचं ठिकाण असेल तर त्याला डे केअर सेंटर म्हणतात. आणि अनाथालय असेल तर त्याला ऑर्फनेज म्हणतात. राईट. वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत.
येस, फाईन. ओके. पुढचं वाक्य मी प्रज्ञाताई झाल्या, आता मगरताईंना विचारतोय. मगरताई, अजून 2 प्रश्न तुम्हाला. सांगा, तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. There are Ganpati's temple. हो मॅडम, एकच गणपतीचं मंदिर आहे, 2-4 नाहीये. There is Ganpati. गणपती टेम्पल. हा, Sir, there is गणेशास टेम्पल. कोण आहे? आई एक बाजूला बसलेली, कोण बसलंय? कोणीच नाही sir. कोणतरी बसलंय, कोणतरी सांगताय तुला? नाही sir, कोणीच नाही. कोणीच नाही बसलंय? मला कसं काय आवाज आला? मग कोणतरी दुसरंच बोललंय. ठीक आहे, फाईन. चलो, लक्षात आलं देर इज अँड देर आर. Yes, आता sir. खरी गंमत आहे. देर इज अँड देर आर बद्दल माहिती, देर इज देर आरचं युटिलिटी करत असताना एखाद्या जागेबद्दल माहिती कशी सांगितली जाते ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. फॉर एक्झाम्पल मी सांगतोय शिर्डीबद्दल किंवा आनंद आपलं शेगाव बद्दल. आता शेगाव बद्दलची माहिती बघू आपण. व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू शेअर समथिंग अबाउट शेगाव. Shegav is one of the holy place. It is a place of Gajanan Baba because there is a temple of Gajanan Maharaja. This is an Samadhi Sthala. It is a Samadhi place of Gajanan Maharaj. And many of the followers and devotees are coming there every day. Right? The atmosphere of the temple is very nice. There is a big parking lot or parking area. Then there are many devotee house, ज्याला आपण भक्त निवास म्हणतो. ओके. Then there is one donation counter. तिथे एक देणगीचं काउंटर पण आहे. There are 2 counters for distributing the prasada. तिथे प्रसाद वाटायला 2 काउंटर बनवलेले आहेत. There is one big garden named Anand Sagar. Right? This is very beautiful garden. हे खूप सुंदर गार्डन आहे. There is one meditation center. तिथे एक मेडिटेशनचं सेंटर आहे. There are musical fountains. तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संगीत कारंजे आहेत. So many people come there to enjoy. बरीच लोक तिथे मजा करण्यासाठी येतात. And many devotee come there for completing their promises to Gajanan Baba. And they are staying there. There is one elephant that who is just weaving the lights of Gajanan Baba every day in the morning and evening. Right? So this is what the information about Gajanan Maharaj place that is called as Shegav. Thank you very much. आपण असे म्हणू शकतो in front of the temple like this, beside the temple like that, नंतर 2 kilometer away from the temple there is one garden. असं आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुमच्यासाठी आज होमवर्क आहे. प्रज्ञा मॅडम, प्राजक्ता मॅडम, शीतलताई, मगर मॅम आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी होमवर्क आहे. आणि सागर म्हणून कोण जॉईन झालेला आहे त्यांच्यासाठी पण एक होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? तर आपल्याला आपल्या स्वतःच्या शहराबद्दल किंवा गावाबद्दल माहिती लिहायची आहे इंग्लिशमध्ये आणि त्याच्यावर एक सुंदरसा व्हिडिओ बनवून माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्या नंबरवरती तुम्हाला माझा किंवा तुम्ही जर चॅट बॉक्समध्ये गेलात तर माझा नंबर दिसेल की तुमच्याकडे माझा नंबर आहे, मी ऑलरेडी तुम्हाला कॉल केला. त्याच्यावरती तुम्हाला इंडिव्हिज्युअली तो व्हिडिओ पाठवायचा आहे किंवा आपण जो इंटरेस्टेडचा ग्रुप केला त्याच्यामध्ये पाठवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण कमीत कमी 2 व्हिडिओ प्रज्ञाताई कंपल्सरी. मला ड्युटीच होती, माझं असंच झालं, माझं झालंच नाही सांगायचं नाही. मी कुलकर्णी तुमच्या बंधूंना भेटलोय. बंधू म्हणजे सर एकदम काय करायचं ते करा पण तिला इंग्रजी आलं पाहिजे. राईट? जर भावाची एवढीच इच्छा असेल तर बहिणीने पण ती इच्छा नक्की पूर्ण करावी. मी तुम्हाला सांगतो ऑगस्ट महिन्याच्या रक्षाबंधन पर्यंत आपल्या L1, L2, L3, L4 सगळ्या बॅचेस कंप्लीट होतील. तोपर्यंत भावाला खऱ्या अंशी राखी कोणती बांधल्या जाईल? बहिणीला इंग्रजी आली ही. ओके. सो दिस इज Okay. वॉट द काइंड ऑफ थिंग्स दॅट वी आर डुईंग. ओके, फाईन. हळूहळू हे सेशन असे चालतील की त्याच्यामध्ये मी मॅक्झिमम तुमच्यासोबत इंग्रजीतच बोलेल. वाय? बिकॉज यू पीपल हॅव टू जस्ट फॅमिलियर विथ द काइंड ऑफ वर्ड्स व्हॉट आय एम गोइंग टू स्पीक. मी जे शब्द बोलतोय ते तुम्हाला फॅमिलियर झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टी पाहणार आहोत. फाईन, राईट. आय होप दॅट की ह्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला देर इज अँड देर आर बद्दलच्या काही गोष्टी प्रॉपर पद्धतीने कळाल्या असतील. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी मी परत एकदा सांगेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ नक्की येत राहतील. थँक्यू व्हेरी मच.